पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव कमी करण्यात आलेले आहेत। एकंदरीत राज्यातील आणि देशातील सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे, कारण राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना आणि पुरुषांना आता कमी पैशांमध्ये सोनं सुद्धा मिळणार आहे। कारण कालच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि याच बैठकीमधून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय सोन्याच्या संबंधित आहेत, म्हणजे 24 कॅरेट सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, परंतु अचानक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला होता। त्याच निर्णयामुळे कालपासून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होतच आहे। बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या सोन्यांच्या किमती जाहीर झालेल्या आहेत। 24 कॅरेटच्या सोन्यांच्या किमती सुद्धा कमी करण्यात आलेल्या आहे। एकंदरीत आतापासून सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी, सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आणि ज्या ग्राहकांना भेटवस्तू द्यायची आहे अशा सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी सुवर्ण संधी आलेली आहे। तर बघा, ग्राहकांना सोन्याने लाखाचा टप्पा पूर्ण केलेला होता, म्हणजेच ऐन लग्न सराईच्या मुहूर्तावरती सोन्याने लाखाची भरारी घेतलेली होती, परंतु लाखाची भरारी घेणारं सोनं आज घसरले आहे। काल सुद्धा सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली होती। एकंदरीत 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। तर या घसरणीमुळे आज सकाळपासून ग्राहकांची तुफान गर्दी सराफांच्या दुकानांच्या बाहेर झालेली आहे। बघा, आज सरासरी पुण्यामध्ये 1000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर असेल, परभणी असेल अशा मोठमोठ्या जिल्ह्यांमधील ग्राहकांनी आज 2000 तोळे, 3000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे। म्हणजेच आज सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। काही ग्राहकांनी आज सकाळी सोनं खरेदी केलेलं आहे, काही ग्राहकांनी आज दुपारपासून सोने खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। एकंदरीत आज सकाळी 7 वाजता सराफांचे बाजार उघडले। सराफांचे बाजार उघडताच सोन्याचं जे शेअर मार्केटचं मार्केट असतं तर ते मार्केट ढासळलेलं आहे, त्यामुळे आज सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। पुढच्या 2 तासांमध्ये अजून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळेल अशा पद्धतीचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहे। एकंदरीत आतापासून सर्व ग्राहकांना सोने खरेदी करता येईल। आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला असेल, पुरुष असेल त्यांना सुद्धा सोनं परवडेल अशा पद्धतीने किमती सुद्धा कमी करण्यात आलेल्या आहेत। परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्यांच्या किमती कशामुळे कमी करण्यात आलेल्या आहेत। बघा, ग्राहकांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे काही मिनिटांपूर्वी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती सुद्धा दिलेली आहे। बघा, आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब काही दिवसानंतर रिटायरमेंट घेणार आहेत, त्यामुळे त्या अगोदर सर्व वस्तूंवरील जीएसटी सुद्धा कमी करण्यात आलेला आहे। म्हणजेच एकंदरीत सोन्यावरती 28% जीएसटी होता, तर हा जीएसटी आता 10% कमी करण्यात आलेला आहे। म्हणजेच सोन्यावरील जीएसटी आता 18% आलेला आहे। त्यासोबतच काही वस्तूंवरती 12% जीएसटी होता, तर तो जीएसटी 6% करण्यात आलेला आहे। म्हणजेच ज्या आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत त्याच्यावरती नॉर्मल जीएसटी ठेवण्यात आलेला आहे, परंतु सोने असेल, गाडी असेल, चांदी असेल, त्यासोबत ज्या गोष्टींची आपल्याला गरज नाही अशा गोष्टी जर आपल्याला खरेदी करायच्या असतील तर आपल्याला सरासरी 18% पर्यंत जीएसटी सुद्धा द्यावाच लागणार आहे। म्हणजेच गव्हर्नमेंट सर्व्हिस टॅक्स, ग्रॉस सर्व्हिस टॅक्स अशा पद्धतीने टॅक्स सुद्धा द्यावाच लागणार आहे। बघा, ग्राहकांना आता सोन्यावरील टॅक्स कमी करण्यात आलेला आहे। हा टॅक्स कमी करण्यात आल्यामुळे सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळत आहे। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, आज किती हजार रुपयांनी सोन्याचा भाव कमी करण्यात आलेला आहे, पुढच्या 2 दिवसांमध्ये अजून किती हजार रुपयांनी घसरण होईल याची संपूर्ण माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल त्या ग्राहकांनी पुढचे 2 मिनिटं कान देऊन काळजीपूर्वक ऐकायचं आहे। परंतु ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे, कारण चांदीचे भाव मागच्या आठवड्यापासून वाढत चाललेले होते। चांदीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली होती, परंतु
परंतु चांदीवरील टॅक्स कमी करण्यात आल्यामुळे चांदीमध्ये सुद्धा घसरण पाहायला मिळत आहे। सरासरी 10,000 रुपयांची घसरण या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। पुढच्या 2 तासांमध्ये सरासरी 20 ते 25,000 रुपयांची घसरण होईल अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। एकंदरीत सर्व ग्राहकांना ॲक्युरेट अंदाज देण्यात येणार आहे, कारण हा अंदाज अनुभवी सराफांनी वर्तवलेला आहे। त्यासोबतच सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आणि विश्लेषकांनी सुद्धा वर्तवलेला आहे। बघा, आज सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्यावरती वर्षानुवर्ष विश्लेषण करणाऱ्या विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याचे भाव घसरणार आहे। पुढच्या 2 तासांमध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळणार आहे। गेल्या 6 महिन्यांमध्ये एवढी मोठी घसरण कधीच पाहायला सुद्धा मिळालेली नव्हती। त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये घसरण होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट किंवा 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यापैकी कोणत्याही कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे। फक्त तुम्हाला वेळेचं गणित जुळवता आलं पाहिजे। तुम्ही या टायमिंग मध्ये सोनं खरेदी केलं किंवा या तारखेला सोनं खरेदी केलं तर या ठिकाणी तुमचा फायदा होईल, परंतु तुम्ही अचानक कधी पण गेला तर तुमचा फायदा होणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की आज दुपारी 1 वाजता, दुपारी 2 वाजता, दुपारी 3 वाजता, 4 वाजता आणि 5 वाजता किती हजार रुपयापर्यंत सोन्याचा भाव येईल आणि तुम्ही एक्झॅक्टली कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखेला आणि किती वाजता सोनं खरेदी करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा, एकंदरीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सध्याच्या स्थितीला रिटायरमेंट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे आपल्या पंतप्रधान पदाची शपथ सोडून त्या ठिकाणी राष्ट्रपती पदाची शपथ घेतील अशा पद्धतीने शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। कारण देशाचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या माध्यमातून राजीनामा सुद्धा देण्यात आलेला आहे आणि सध्याच्या स्थितीला आपल्या देशाच्या ज्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांच्या माध्यमातून राजीनामा देण्यात येतील। त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहे तर ते सध्याच्या स्थितीला राष्ट्रपती पदावरती जाऊ शकतात। त्यामुळे त्यांनी सोन्याचे भाव कमी केलेले आहे, जेणेकरून त्यांना सामान्य नागरिक मतदान करतील, सामान्य महिला मतदान करतील, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, ज्या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील, भारत देशाच्या रहिवासी असणाऱ्या महिला असतील तर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होईल। या दृष्टिकोनातून या ठिकाणी सोन्याचे भाव कमी सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा ग्राहकांनो, जर तुम्हाला लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा तुमच्या नातेवाईकांना भेटवस्तू द्यायची असेल किंवा तुमच्या मुलीचा वाढदिवस असेल, मुलीचा साखरपुडा असेल किंवा मुलीचं त्या ठिकाणी मुलीच्या मुलाचं लग्न असेल, मुलीच्या मुलीचं लग्न असेल, म्हणजे तुमच्या नातेवाईकांना सोनं भेटवस्तू म्हणून द्यायचं असेल तर या ठिकाणी तुमचे 100% फायदा होणार आहे आणि तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे। बघा ग्राहकांनो, आज सराफांचे बाजार उघडले। सराफांचे बाजार उघडता सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, परंतु काही मिनिटांमध्ये सोन्याचे भाव सर्वात मोठे पडलेले आहेत, तोंडावरती पडलेले आहेत अशा पद्धतीने माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। एकंदरीत कोणत्या तारखेपासून तुम्ही सोनं खरेदी करायचं आहे जेणेकरून तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळेल आणि ते सोनं 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट किंवा 14 कॅरेटचं सोनं असेल। बघा ग्राहकांना, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक सुद्धा होतच आहे। काही ठिकाणी जे लोकल दुकान असतात, लोकल जे सराफांचे दुकान असतात त्या ठिकाणाहून भरपूर ग्राहक सोनं खरेदी करत असतात, कारण ते मोठमोठ्या दुकानांमध्ये जायला भीती वाटते। हे ग्राहक मोठमोठ्या दुकानांमध्ये जायला धाडस करत नाहीत की त्यांना वाटत असतं की मोठ्या दुकानामध्ये गेलं तर या ठिकाणी सोन्याचा भाव जास्त असेल आणि आपल्या गावामधील किंवा आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जे छोटे छोटे दुकान असतात त्या दुकानांमध्ये गेलं तर त्या ठिकाणी कमी पैशांमध्ये सोनं मिळेल। परंतु ग्राहकांना एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढे पण दुकाने असतील तेवढ्या सर्व दुकानांमध्ये तुम्हाला सेम किमतींमध्ये सोनं मिळत असतं। त्यामुळे तुम्ही जर मोठ्या दुकानांमध्ये गेला तर त्या ठिकाणी तुमचा फायदा होऊ शकतो, म्हणजेच तुम्हाला गॅरंटेड 24 कॅरेटचं शुद्ध सोनं ते देऊ शकतात। बघा या ठिकाणी बघा बारामती शहरामध्ये
शहरामध्ये चंदूकाका सराफ असतील, पुणे शहरामध्ये सुद्धा गाठगिळांचे मोठे मोठे दुकानं आहेत। जर तुम्ही अशा दुकानांमधून सोनं खरेदी केलं तर या ठिकाणी तुमचा फायदा होऊ शकतो, म्हणजे या ठिकाणी तुमची फसवणूक होणार नाही। तुम्हाला जर 24 कॅरेटचं सोनं पाहिजे असेल तर ते तुम्हाला 24 कॅरेटचं सोनं देतील। बघा काही असे दुकानं आहेत, बघा संपूर्ण राज्यामध्ये काही असे दुकानं सुद्धा सापडलेले आहेत की ते ग्राहकांची फसवणूक करत आहेत। ते ग्राहकांना सांगत आहे की हे 24 कॅरेटचं सोनं आहे आणि हेच तुम्ही 24 कॅरेटचं सोनं मागवलेलं होतं, परंतु ते सोनं 24 कॅरेटचं आहे की 22 कॅरेटचं सोनं आहे हे ग्राहकांना समजत नाही, कारण ते रोज रोज सोन्याचा अभ्यास करत नाहीत। परंतु आम्ही रोज रोज सोन्याचा अभ्यास करत असतो, त्याच्यावरती विश्लेषण करत असतो, त्याची माहिती घेत असतो। त्यामुळे आम्हाला 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये काय काय फरक असतो हे सुद्धा आम्हाला माहिती असतं। अशा पद्धतीची गुपित माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे, सांगणार आहे। त्यामुळे सर्व ग्राहकांनी हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तर तुम्ही याच्या अगोदर सोनं खरेदी केलेलं असेल आणि तुमची फसवणूक झालेली असेल तर तुम्ही काय करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा एकंदरीत ग्राहकांना सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे। या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्याचे आज किती हजार रुपयापर्यंत भाव आलेले आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा ग्राहकांना काल 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,08,300 रुपयापर्यंत पोहोचलेला होता, तर आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,06,302 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। म्हणजेच 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये आज 2,000 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे। 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये 792 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे। त्यासोबतच 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये 1,509 रुपयांची घसरण झालेली आहे आणि जे 14 कॅरेटचं सोनं आहे तर त्याच्यामध्ये 21 रुपयांची घसरण पाहायला सुद्धा मिळालेली आहे। बघा ग्राहकांना जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवरती सोने खरेदी करून टाका, परंतु सध्याच्या स्थितीला जीएसटी कमी करण्यात आलेला आहे, म्हणजे सोन्यावरती जो टॅक्स लावण्यात येत असतो तर तो टॅक्स सध्याच्या स्थितीला कमी करण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही आता जरी सोनं खरेदी केलं तरी पण फायदाच आहे, कारण भविष्यामध्ये सोन्याचे भाव वाढतील अशा पद्धतीने शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। बघा ग्राहकांना काही माहिती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊयात, त्यामुळे उद्याचा व्हिडिओ पाहायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल। त्या व्हिडिओमध्ये आपण 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट हे 4 प्रकारचे कॅरेटचे सोने कसे ओळखायचे आहेत आणि कोणत्या तारखेपासून सोने घसरण व्हायला सुरुवात होईल याची माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करून ठेवा।